इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. हंसाजी नाईक यांचे स्वतंत्र राज्य डॅश जिल्ह्यात होते. पर्याय सातारा, नांदेड, पुणे, नागपूर. उत्तर नांदेड. 2. बिहारमधील ब्रिटिश मळेमालक तेथील शेतकऱ्यावर डॅश लागवडीची सक्ती करत. पर्याय निळीच्या, चहाच्या, कॉफीच्या, उसाच्या. उत्तर निळीच्या. 3. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅश होते. पर्याय द्वारकानाथ टागोर, व्यमेशचंद्र बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. उत्तर व्यमेशचंद्र बॅनर्जी. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. जोड्या आहेत कुंवरसिंह लखनौ, नानासाहेब पेशवे कानपूर, राणी लक्ष्मीबाई झाशी, चिमासाहेब कोल्हापूर. उत्तर कुंवरसिंह लखनौ ही जोडी चुकीची आहे. तर या जागी जोडी होईल कुंवरसिंह बिहार. प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधीची नावे लिहा. 1. 1942 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या प्रति सरकारचे कार्यक्षेत्र सातारा जिल्हा. 2. 1943 मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून जिंकून घेतलेली भारतीय बेटे. उत्तर अंदमान आणि निकोबार बेटे. प्रश्न तिसरा टिपा लिहा. 1. जहाल विचारसरणी. उत्तर जहाल विचारसरणी ही भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाची विचारधारा होती. या गटाचे मत असे होते की इंग्रजांकडून स्वातंत्र्य मागून मिळणार नाही, तर ते संघर्षाने मिळवावे लागेल. अर्ज, विनंती आणि शांततामय मार्गाने स्वराज्य मिळणार नाही, असे जहाल नेत्यांचे ठाम मत होते. लोकमान्य टिळक हे जहाल गटाचे प्रमुख नेते होते. स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण यावर त्यांनी भर दिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, हा त्यांचा घोष प्रसिद्ध आहे. जहाल गटाने लोकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण करून स्वातंत्र्य लढ्याला वेग दिला. 2. आझाद हिंद सेना. उत्तर आझाद हिंद सेना ही भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारी सशस्त्र सेना होती. या सेनेचे नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी जपानच्या मदतीने ही सेना उभी केली. दिल्ली चला हा घोष देऊन त्यांनी भारतीयांना प्रेरणा दिली. 1943 मध्ये या सेनेने अंदमान निकोबार बेटे जिंकली. जरी ही सेना शेवटी यशस्वी झाली नाही, तरी भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना निर्माण करण्यात तिचे मोठे योगदान होते. 3. प्रतिसरकार. उत्तर 1942च्या भारत छोडो आंदोलनाच्या काळात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार स्थापन करण्यात आले. या प्रतिसरकारचे नेतृत्व क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केले. या सरकारने ब्रिटिश सत्तेला आव्हान देऊन स्वतंत्र प्रशासन चालवले. कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, न्यायदान करणे अशी कामे प्रतिसरकारने केली. हे लोकशाही पद्धतीने चालणारे जनतेचे सरकार होते. प्रतिसरकारामुळे ब्रिटिश सत्तेविरुद्ध जनतेचा आत्मविश्वास वाढला. प्रश्न चौथा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. 1822च्या अखेरीस लेफ्टनंट ऑट्रम भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. उत्तर भिल्लांनी इंग्रजांच्या अन्यायकारक धोरणाविरुद्ध उठाव केला होता. सुरुवातीला इंग्रजांना हा उठाव दडपणे कठीण गेले, मात्र लेफ्टनंट ऑट्रमने कठोर आणि कुशल धोरण अवलंबले. त्यांनी भिल्लांची रसद बंद केली, तसेच लष्करी कारवाई करून त्यांना कमकुवत केले. त्याचबरोबर काही भिल्लांना नोकऱ्या, पेन्शन आणि सवलती देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. माफीचे जाहीरनामे आणि जमिनी देण्याची धोरणेही राबवली. या सर्व उपाययोजनांमुळे भिल्लांचा विरोध कमी झाला आणि अखेरीस उठाव शमला. त्यामुळे 1822च्या अखेरीस ऑट्रम भिल्लांचा उठाव मोडून काढण्यात यशस्वी झाला. 2. रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. उत्तर
1919 मध्ये अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांड घडले. या घटनेत जनरल डायरने निरपराध लोकांवर गोळीबार करून शेकडो लोकांचा बळी घेतला. या क्रूर घटनेमुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली. रवींद्रनाथ टागोर यांना या घटनेचा तीव्र निषेध होता. ब्रिटिश सरकारने दिलेली सर ही पदवी ठेवणे म्हणजे अशा अन्यायकारक सत्तेचे समर्थन करण्यासारखे आहे, असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी निषेध म्हणून सर ही पदवी परत केली. प्रश्न 5 तुमचे मत नोंदवा. 1. वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापारवृद्धीचा परिणाम होता. उत्तर: माझ्या मते हे विधान योग्य आहे. युरोपियन राष्ट्रांनी सुरुवातीला आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेत व्यापारासाठी प्रवेश केला. मसाले, कापड, सोने चांदी यासारख्या वस्तूंची मागणी वाढल्यामुळे त्यांनी व्यापार वृद्धीवर भर दिला. पुढे व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी किल्ले, वसाहती आणि सैन्य उभारले. हळूहळू त्यांनी स्थानिक सत्ताधीशांवर नियंत्रण मिळवून राजकीय सत्ता प्रस्थापित केली. त्यामुळे व्यापार वृद्धी हीच वसाहतवादाच्या उदयाची मुख्य कारणीभूत ठरली असे म्हणता येते. 2. 1857चे स्वातंत्र्य युद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्य युद्ध होते. उत्तर: माझ्या मते हे विधान योग्य आहे. विनायक दामोदरकर सावरकर यांनी 1857च्या उठावाला पहिले स्वातंत्र्य युद्ध असे संबोधले. त्यांच्या मते हा केवळ सैनिकांचा बंड नव्हता, तर विविध समाज घटकांनी इंग्रजांविरुद्ध केलेला एकत्रित लढा होता. यात सैनिक, शेतकरी, राजे, सरदार आणि सामान्य जनता सहभागी झाली होती. या उठावामागे स्वातंत्र्याची भावना होती. त्यामुळे त्यांनी त्याला पहिले स्वातंत्र्य युद्ध असे महत्त्व दिले.